बातमी अशी की शासन भिकारी शासन आहे, शेतकरी नाही, असं वादग्रस्त विधान कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलंय आणि त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे। हल्ली भिकारीही 1 रुपया घेत नाही, पण आम्ही शेतकऱ्यांना 1 रुपयात पीक विमा दिला। काही लोकांनी त्याचा गैरवापर केला असं वक्तव्य काही महिन्यांपूर्वी कोकाटे यांनी केलं होतं आणि त्यांच्या त्याच वक्तव्यावर कोकाटे यांनी स्पष्टीकरण देताना पुन्हा वादग्रस्त विधान केलं। शेतकऱ्यांकडून 1 रुपया शासन घेतं, शेतकऱ्यांना 1 रुपया आम्ही देत नाही। म्हणजे भिकारी कोण आहे? शासन आहे, शेतकरी नाही। पण त्याचा अर्थ उलटा केला असं ते म्हणाले। प्रश्न असा आहे, शेतकऱ्यांकडनं 1 रुपया शासन घेतं, शेतकऱ्यांना 1 रुपया देत नाही आम्ही। शेतकऱ्यांकडनं 1 रुपया शासन, म्हणजे भिकारी कोणी? शासन आहे, शेतकरी नाही। पण त्याचा नेहमी अर्थ उलटा केलेला आहे। त्यामुळे 1 रुपया ही किंमत फार थोडी आहे आणि 1 रुपयाच्या विम्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये 5-5.5 लाख बोगस अर्ज या ठिकाणी सापडले, माझ्याच काळामध्ये सापडले। ते काय बोलले हे मी ऐकलेलं नाही, तथापि मला असं वाटतं की जर त्यांनी असं वक्तव्य केलं असेल तर मंत्र्यांनी असं वक्तव्य करणं अतिशय चुकीचं आहे। मी आजही सांगतो, देशातल्या कुठल्याही राज्याच्या मोठ्या अर्थव्यवस्था असलेले जेवढे राज्य आहेत त्या राज्यांच्या अर्थव्यवस्थेमध्ये आजही सगळ्यात चांगली, म्हणजे मी असं म्हणत नाही की आपल्याकडे खूप पैसा, आपण श्रीमंत आहोत वगैरे, पण तुलनेनं विकसनशील अर्थव्यवस्थेमध्ये अतिशय उत्तम अर्थव्यवस्था ही महाराष्ट्राची आहे। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या रमी खेळतानाच्या व्हिडिओवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही प्रतिक्रिया दिली। या संदर्भात चौकशी होईल आणि सत्य काय ते समोर येईल असं एकनाथ शिंदेंनी म्हटले। तसंच त्यांच्या वक्तव्याबाबत त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष अजित पवार चर्चा करतील असंही शिंदेंनी म्हटलं। हे बघा, आता जे काही प्रकार सुरू आहे त्या बाबतीमध्ये त्यांनी देखील स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि त्या बाबतीमध्ये योग्य ते सगळं जे काय त्याची पडताळणी होईल। दूध का दूध, पाणी का पाणी होईल। असे म्हणाले की शेतकरी भिकारी नाही, सरकार भिकारी आहे असे ते बोलले। असं तर मला वाटतं ते मंत्री महोदयांनी बोलू नये, बोलले असतील तर बोलू नये। त्यांचा राजीनामा घेतला तर आता त्यांचे पक्षाचे प्रमुख अजितदादा आहेत आणि मला वाटतं जे काय बोलले की वास्तवता काय, वस्तुस्थिती काय ती पाहतील। पुढे पाहूयात, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विधानाचा सुप्रिया सुळेंनी समाचार घेतलाय। राज्याला भिकारी म्हणणं हा असंवेदनशीलतेचा कहर आहे। राज्याचे आतापर्यंतचे मुख्यमंत्री आणि राज्यातील जनतेच्या परिश्रमाचा अपमान आहे। हा अपमान आम्ही कदापि सहन करणार नाही असं म्हणत खासदार सुप्रिया सुळेंनी कोकाटे यांच्या विधानावर जोरदार टीका केली। दरम्यान मुख्यमंत्र्यांनी कोकाटे यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी सुळेंनी केली आहे। पुढे पाहूयात, माणिकराव कोकाटे यांचा सभागृहात मोबाईलवर रमी खेळतानाचा एक व्हिडिओ समोर आला आणि या व्हिडिओवर आता माणिकराव कोकाटे यांनी स्पष्टीकरण दिलं। मला रमी खेळताच येत नाही, हा विषय इतका का लांबला हे मला माहिती नाही। मी काय विनयभंग केलाय का? मी का म्हणून राजीनामा द्यायचा? कृषी मंत्री कोकाटे यांनी राजीनामा न देण्यासंदर्भात मोठं विधान केलं। तर आरोप करणाऱ्यांना कोर्टात खेचल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही कोकाटेंनी दिला। तसंच मुख्यमंत्र्यांनी या विषयाची सखोल चौकशी करावी असं पत्र मी मुख्यमंत्र्यांना देणार आहे आणि यात जर मी दोषी आढळलो तर मी स्वतः नागपूर अधिवेशनात राजीनामा देईन असं विधान कोकाटेंनी केलं। ज्या दिवसापासून ऑनलाईन रमी सुरू झाली आहे त्या दिवसापासून आज तागत 1 रुपयाची सुद्धा रमी मी या ठिकाणी खेळलेलो नाही। मला रमी खेळताच येत नाही। त्यामुळे अशा प्रकारचा आरोप तो एकदम बिनबुडाचा आहे, चुकीचा आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी माझी बदनामी झाली आहे। कारण नसताना ऑनलाईन रमीचा जो आरोप केला आहे, ज्या राजकीय नेत्यांनी जो आरोप केला आहे आणि ज्यांनी माझी बदनामी केली आहे त्या सर्वांना मी कोर्टात खेचल्याशिवाय राहणार नाही। खरं म्हणजे हा इतका छोटा विषय आहे, हा विषय एवढा लांबला का हे मलाही कळलं नाही। मी याच्यावरती खुलासा या अगोदर केलेला आहे। खरं म्हणजे आपल्याला सगळ्यांना सांगितलं पाहिजे ऑनलाईन रमी काय प्रकार हे माहिती आहे का आपल्याला? ऑनलाईन रमी खेळत असताना त्याला मोबाईल नंबर त्याला हे करावा लागतो, त्याला जॉईन करावा लागतो
वाटर तुमचं अकाउंट जे आहे बँकेचं ते अकाउंट पण त्याच्याबरोबर तुम्हाला संलग्नपणे राहावं लागतं आणि त्याच्याशिवाय तुम्हाला ऑनलाईन रमी खेळता येत नाही. मला असं वाटतं की अतिशय चुकीचं आहे. अशा प्रकारे विधान भवनामध्ये ज्यावेळेस चर्चा चालते त्यावेळेस आपलं कामकाज नसलं तरीही आपण त्या ठिकाणी सिरियसली बसणं गरजेचं आहे. साधारणपणे एखादे वेळेस असं होतं की तुम्ही कागदपत्र वाचता, बाकी गोष्टी वाचता, पण रमी खेळतानाचा व्हिडिओ हा काही निश्चितच योग्य नाही. अर्थात त्यांनी त्या ठिकाणी खुलासा देखील दिलेला आहे की मी काही रमी खेळत नव्हतो, अचानक ती पॉपअप झाली. पण ते जरी त्यांनी सांगितलेलं असलं तरी एकूण जे काही घडलेलं आहे ते काही आम्हाला भूषणावं नाही. मुख्यमंत्र्यांना ब्रीफ मी या ठिकाणी केलेलं नाही. माझ्याकडून मुख्यमंत्र्यांना सांगण्यात आलेलं नाही आणि त्यांच्याकडून चौकशी पण झालेली नाहीये. त्याच्यामुळे त्यांचा समज होणं साहजिक आहे. मीडियावरती विश्वास ठेवून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्टेटमेंट केलेलं दिसतंय, परंतु तसं प्रकारचं कुठलंही काम मी रमी या ठिकाणी खेळलो नाही आणि खेळणं बरोबर नाही. मी 25 वर्षापासून विधानसभेमध्ये आहे. विधानसभेचे नियम कायदे मला सगळे समजतात. विधानसभेमध्ये काय करावं, विधानसभेमध्ये काय करू नये, विधान परिषदेमध्ये काय करावं, काय करू नये याच्या नियमाची मला पूर्णपणे काळजी आहे आणि हे 25 वर्षापासून मी ते नियम पाळतो. प्रश्न असा आहे, राजीनामा देण्यासारखं घडलं काय? राजीनामा देण्यासारखं घडलं काय? मी काय कोणाचा विनयभंग केलेला आहे, मी चोर केलेलं आहे, शेतकऱ्यांच्या विरोधात निर्णय घेतलेला आहे, माझी काय पार्श्वभूमी गुन्हेगारीची आहे? काय झालं काय असं? एक फक्त फोटो ज्याचा व्हिडिओ त्यांनी रेकॉर्ड केला विरोधकांनी, त्यांना तर मी कोर्टात खेचणार, अब्रू नुकसानीचा दावा पण दाखल करणार आहे. कोण काय बोलतं, विरोधक काय बोलतात याच्याशी मला घेणं नाही. पण जे विरोधक जे बोलले माझ्या संदर्भात, रमीच्या संदर्भामध्ये, त्याच्या सर्व विरोधकांना अब्रू नुकसानीचा दावा मी त्यांच्यावर दाखल केल्याशिवाय राहणार नाही.